सो जेव्हा तुम्ही रिम ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला काय काय मिळतं? पहिली गोष्ट म्हणजे रिम, विच इज बट ऑब्वियस. त्याबरोबर नवीन डिस्क, नवीन ABS रिंग आणि हब. आता नवीन डिस्क हे सगळं तुम्हाला 12,400 मिळालं आहे तुम्ही ऑर्डर करणार तेव्हा. इशू काय होता की काही सर्व्हिस सेंटरला काय सांगतात की जे टायर चेंज करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ते दोन्ही रिम्स काढून देतील आणि तुम्हाला बाहेर स्वतः जाऊन ते जे नवीन टायर आहेत, जे हे बेसिकली हे टायर नवीन रिमवरती लावावे लागतील. सो काही सर्व्हिस सेंटरमध्ये ते काम स्वतः करून देतात, काही सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्हाला जाऊन स्वतः करावं लागतं. सो माझ्या एक्सपिरियन्समध्ये मी जिथे गेलेलो वागळेला, तिथे मला हे काम त्यांनी समोरून स्वतःहून करून दिलं. ते मला जेव्हा मी इन्क्वायरी केली तेव्हा मला बोलले की तुमचे आम्ही करून देऊ, बट त्याचे 400 रुपीज जे आहेत ते एक्स्ट्रा होतील. आय सेड ओके ठीक आहे, आपली तेवढी झंझट कमी होते. डिस्कमध्ये तुम्हाला ऑप्शन येतो की तुम्ही एकतर नवीन डिस्क ठेवू शकता किंवा जुनी डिस्क आहे ती नवीन रिमला बसवून नवीन डिस्क जी आहे ती पॅक करून घेऊ शकता. तर मी बेसिकली माझी गाडी जस्ट चाललेली 4000 किलोमीटर्स. सो माझ्या जुन्या डिस्क ज्या आहेत त्या नवीन सारख्याच होत्या. सो मी काय म्हटलं, जाऊ दे ते चेंजिंगची झंझट नको, ज्या नवीन रिम बरोबर नवीन डिस्क आले त्या आपण लावून टाकू आणि जो जुनी रिम बरोबर जुन्या डिस्कच्या आहेत त्या पण ठेवून देऊ. तुम्हाला ज्या रिम्स आहेत त्या रिम्स चेंज का कराव्या लागतात? बेसिकली तुम्ही त्याच विदाउट ट्यूब टायर का नाही वापरू शकत? हे बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना नाही माहीत असेल त्यांच्यासाठी सांगतो की ज्या तुमच्या स्पोक रिम्स असतात त्याचे जे स्पोक्स आहेत ते सेंटरला रिमच्या मध्यभागी जातात. त्यामुळे काय होतं की जिथे स्पोक्स गेले की तिथे तुमचा एक हलकासा छोटीशी गॅप क्रिएट होते आणि त्या गॅपमधून हवा जी आहे ती बाहेर लीक होऊ शकते. सो त्याच्यामुळे तुम्हाला तिथे ट्यूब टाकणं गरजेचं असतं. बट हे जे रिम्स आहे ट्यूबलेस स्पोक्स, ह्याच्यामध्ये काय होतं की जे स्पोक्स तुम्ही जे बघताय ते स्पोक्स टायरच्या मध्यभागी न जाता टायरच्या साईडला जातात. त्याच्यामुळे सेंटरचा जो पार्ट आहे तो कम्प्लिटली 100% सील होतो आणि तो सील झाल्यामुळे तिथून हवा बाहेर निघण्याची काही शक्यता नसते. सो ह्याच्यामुळे आपल्याला रिम्स चेंज करावे लागतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर एवढंच आहे तर डिरेक्टली अलॉय रिम्सच का नाही वापरायचे? स्पोक्सचं एवढं इम्पॉर्टन्स का आहे? तर अलॉईज जे आहेत ते स्वस्त आहे, त्याच्यानंतर मजबूत वगैरे सगळं मान्य आहे, बट तुमचे जे स्पोक्स रिम्स आहेत ते स्पोक्स रिम्स ऑफ रोडिंगसाठी खूप चांगले असतात. ते झटके इझिली ॲब्झॉर्ब करू शकतात. जरी तुमचे स्पोक्स बेंड झाले तुम्ही स्पोक्स सरळ करून कॅरी ऑन करू शकता. सो त्याच्यामुळे अलॉय रिम्स आणि बेसिकली असं नाही म्हणणार की अलॉय रिम्सपेक्षा स्पोक्स चांगले आहेत. डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ व्हेकल तुम्हाला तुमचे रिम्स निवडले पाहिजे. आता ही ऑन रोड ऑफ रोड दोघांसाठी ही बाईक वापरली जाते, त्याच्यामुळे प्रिफरेबल ह्याच्यासाठी आपण जे यूज करतो ते आहेत स्पोक्स व्हील्स. ओके, आता लास्ट इश्यू की रॉयल एनफिल्डला एवढा वेळ का लागतोय व्हील्स लॉन्च करायला? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे होतं ते इंडियामध्ये सर्टिफिकेशन मिळण्याचं. सर्टिफिकेशन त्यांना मिळालं, त्यांनी हे रिम्स लॉन्च केले. आता इश्यू हा येतोय की त्यांना जी गव्हर्नमेंटकडून परमिशन मिळाली आहे ती त्यांना अशी मिळाली आहे बेसिकली की तुम्ही स्पेसिफिक नंबर ऑफ रिम्सच इम्पोर्ट करू शकता ऑफ स्पेसिफिक टाईप. म्हणजे काय की लेट्स से माझा फ्रंट रिम आहे 21 इंचेसचा, बॅक रिम आहे 17 इंचेसचा. ओके, 21 इंचेस त्याचं डायमीटर आहे आणि लेट्स से त्याची जी विड्थ आहे ती आहे 3 इंचेसची. सो 3 इंच 21 इंचचे जे रिम आहेत लेट्स से तुम्ही फक्त 10,000 रिम्स इम्पोर्ट करू शकता. मागचे रिम्स आहेत लेट्स से 17 इंच अँड 5 इंच. सो तुम्ही ते एक 20,000 रिम इम्पोर्ट करू शकता. सो तुम्ही असे ते इंडिव्हिज्युअली नंबर ऑफ तुमचा जो कोटा आहे तो तुम्हाला गव्हर्नमेंटने रॉयल एनफिल्डला तो कोटा फिक्स करून दिला आहे आणि तो कोटा फिक्स करून दिल्यामुळे रॉयल एनफिल्डचे हात जे आहेत ते बांधले गेले. तर ह्याच्यावरती सोल्युशन काय? तर सोल्युशन म्हणजे हे की आरीला त्यांना इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरर बघावं लागेल ज्याने लायसन्सिंग घेतलं असेल, ज्याने पॅटेंट करून घेतलेत त्यांच्याकडून लायसन्सिंग घेतलं असेल असा त्यांना मॅन्युफॅक्चरर इंडियामध्ये बघावं लागेल. जेव्हा ते इंडियामध्ये बघतील तेव्हा त्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. मग त्यांना विदाऊट एनी लिमिटेशन्स रिम्स जे आहेत ते सप्लाय करता येतील. अजून एक मेन थिंग, जे ओरिजिनल रिम्स आहेत ना, जे बेसिकली स्पोक्सचे रिम्स, ट्यूबवाले रिम्स, दोज रिम्स आर मेड इन जपान. सो बेसिकली दिस प्रूव्स की रॉयल एनफिल्ड क्वालिटीवरती कधीही स्किप नाही करत आहे. हां, त्यांची फिनिशिंगवरती वी कॅन डाऊट, तुम्ही बघताय की किती ओपन बाईक आहे ही, बट कंपोनंट जे यूज होतात सो दॅट रिम दे कुड हॅव मेड फ्रॉम एनिवेअर इन इंडिया, बट जपनीज पीपल आर नोन की त्यांची जी कारागिरी आहे ती खूप चांगली असते. त्या रिम्सवरती लिहिलं पण आहे की दिस रिम इज मेड इन जपान असं आहे. सो दिस इज व्हॉट द सिनारिओ इज. आणि असं बोललं जातं आहे की जे आता रिम्सचे एकदा परत जेव्हा कोटा येईल किंवा परत रिम्स जेव्हा सेलिंगला येतील त्याच्या काही काळाने जे रिम्स आहेत त्यांची प्राईस जी आहे ती खूपच जास्त वाढणार आहे. म्हणजे एक्सपेक्टेड आहे आता प्राईस जी आहे ती 12,400
इट इज एक्सपेक्टेड की ही प्राइस डबल होणार आहे. माय सजेशन, जोपर्यंत प्राइस कमी आहे तोपर्यंत लवकरात लवकर रिम घ्या. अँड माय ओन ॲडवाइजेस की गाडीबरोबर स्वतः रिम डायरेक्ट न घेता सेपरेटली रिम परचेस करा, म्हणजे तुमच्याकडे 2 रिम्स मिळतात. आता माझ्याकडे माझ्या स्पोक्सच्या रिम्स पण आहेत आणि स्पोकलेस पण आहेत. सो ॲज अ सेफ्टी पर्पज मी काय करणार की जेव्हा मी लॉंग राईडला जाईन, ज्या ट्यूब्स आहेत त्या ट्यूब्स माझ्याबरोबर मी घेऊन जाणार. त्यामुळे काय होईल की जर माझ्या रिमला काही बेंट वगैरे झाला तर मी ट्यूब टाकून माझी राईड कंटिन्यू करू शकतो. त्याशिवाय ज्या एक्स्ट्रा रिम्स आणि डिस्क घरी आहे, बेसिकली या डिस्कची लाईफ संपली की मी ती डिस्क यूज करू शकतो. तो माझा खर्च कमी झाला. अँड नेक्स्ट थिंग इज की जेव्हा जर काही माझं कधी ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये रिम्सला काही डॅमेज झाला तर मी त्या रिम्स टाकून आय कॅन कंटिन्यू. सो वन्स अगेन खर्च टोटल झाला माझा 1400 आणि तिकडनं मी कुरिअर केले माझ्या घरी, त्या कुरिअरचा खर्च झाला 1700. सो दॅट्स युअर ओन चॉईस की तुम्हाला सर्व्हिस सेंटरमधून रिम्स तुमच्या घरी कसे न्यायचे. आफ्टर दॅट रिम्सची ॲक्च्युअल प्राईस 12,400 आणि रिम बरोबर काय काय येतं तर रिम, डिस्क, ABS रिंग आणि तुमचा स्प्रॉकेटचा पूर्ण हे येतो, सेट येतो, बफर येतो. स्प्रॉकेट नाही आहेत बट स्प्रॉकेट ज्याला अटॅच होतो तो तुमचा एक सेट येतो. सो अशा 4 ते 5 गोष्टी येतात. सो दॅट्स इट की हाच अपडेट होता की रिमची माझी इन्स्टॉलेशन एक्सपिरियन्स कसा होता आणि आरीला सध्या काय इश्यूज येतात. सो आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. अजूनही खूप सारे युजफुल व्हिडिओज जे आहेत ते येणार आहेत. थँक्यू.